राज्यामध्ये सर्वत्र पाऊस बरसत असताना नाशिकचा पूर्व भाग अद्यापही कोरडा आहे. मनमाड परिसरामध्ये 2 दिवसांपासून अधूनमधून बरसणाऱ्या रिमझिम पावसाच्या सरींमुळे खरीपाच्या पिकांना तूर्त जीवनदान मिळालंय. मात्र असं असलं तरी अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी. नाशिकच्या पूर्व भागामध्ये आपण जर पाहिलं तर पावसाचे येते डोळे वाटले. कुठेतरी रिमझिम पाऊस पडतो, त्यावर ज्या खरीपाची पिकं जी आहेत ते तग धरून धरलेच पाहायला मिळतंय. मी आता मनमाडच्या या परिसरामध्ये उभा, या ठिकाणी आपण बघू शकतो की 2 दिवसापासून जो रिमझिम पाऊस सुरू आहे त्यावर खरीपाची जी पिकं आहेत ती आता त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. मका असेल, बाजरी असेल, ही पिकं जी आहेत कुठेतरी आता तग धरायला लागली. आणि हीच परिस्थिती जर 15-20 वर्षापूर्वी पाहिली तर या ठिकाणी पिकं जी ती कुठेतरी कोमाजायला लागली होती. आणि आता बरसत असलेल्या रिमझिम पावसामुळे कुठेतरी ही पिकं आता तग धरून आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर ते कोरडे डाग पडलेले पाहायला मिळत आहेत. आणि जर पिकं घ्यायची असेल तर जोरदार पाऊस शेतकरी आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय एकंदरीत काय सांगतील. जो पाऊस बरसला त्यावर तुम्ही समाधानी आहात का? आणि आता ठिकाणी आता जो पाऊस पडतोय मुळात त्याच्यावर समाधान ती नाहीच आहे आम्ही. कारण तो पाऊस पडतो एकदम अल्प स्वरूपाचा आहे. म्हणजे जसं येतं पहाडी वगैरे आपण म्हणतो कुठं पडतो कुठं पडत आहे नाही. आणि जे हे जे पिकं आलेले आहे पहिल्या माहीत मोठा पाऊस झालेला होता त्याच्यावरती आलेलं आहे. जर आजही ऊन जर पडलं तर या पिकांचं पूर्ण नाशच होणार आहे. त्याच्यामध्ये पाऊस कमी असल्यामुळे आता तुम्ही बघत असेल इथं आळीचं प्रमाण भरपूर झालेलं आहे, रोगराई भरपूर प्रमाणामध्ये आहे. पण पाण्याची कमतरता म्हणजे आज आमच्या परिसरामध्ये विचार जर केला तर पाणी नाहीच आहे. पुढच्या पिकांसाठी अपेक्षा हीच आहे का जोरदार पाऊस व्हायला पाहिजे तरच पुढची पिकं घेता येतील. किंवा आता जर पाऊस जर नाही झाला तर तीच पिकं आम्हाला काढता येणार नाही. खरं तर आपण बघितलं तर रिमझिम पावसात कुठेतरी या पिकांना काहीच जीवदान मिळेल. असं असलं तरी भविष्यात पुढची पिकं घ्यायची असेल तर जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना कायम आहे. निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड.